ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात घडलेल्या मिंडा कंपनीतील कर्मचाऱ्याचा हत्येचा उलगडा ठाणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 72 तासात केला। कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची 2 कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी हत्या करून मृत्यूदय जंगलात फेकल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 24 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। 28 जून 2026 रोजी कल्याण मुरबाड अहिल्यानगर मार्गावरील मामनोली गावाजवळील जंगलात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता। या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यातून खून व पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि कल्याण तालुका पोलिसांनी 6 विशेष पथक तपासासाठी नियुक्त करण्यात आले होते। अजित अनंतराव पवार अजित पवार 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। लाभ आणि बळ लाडकी बहीण आता नेहमी हसरी राहील। माझा ऍक्सिडेंटमुळे माझी विजन कमी झाली। मी शिवसैनिक आहे पण मी तुम्हाला मानणार आहे पवार घराण्यातला। सुरुवातीला सांगितलं मी कामाचा माणूस आहे, मी फटकळ आहे। कुठली गोष्ट मला नाही आवडली तर मी तिथल्या तिथं त्या गोष्टी बोलून दाखवतो। करत आलोय काम करत राहू काम करत। लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन। आपला नजीब मुल्ला। 3 गुन्ह्यांचा डिटेक्शन झाल्यामुळे ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। थोडक्यात एक ब्रीफ देतो। कल्याण तालुका पोलीस स्टेशनमध्ये 28 जुलै रोजी एक अनोळखी इसमाचा मृतदेह आम्हाला मानमोली गाव या हद्दीमध्ये मिळाला होता। अतिशय दुर्गम भागामध्ये, म्हणजे आपण अहिल्यानगरला जाणारा जो रस्ता आहे तिथून आतमध्ये मानमोली गावाकडे जाणारा रस्ता आहे, साधारण 1-1.5 किलोमीटर आतमध्ये जे घाटसारखा परिसर होता त्या परिसरामध्ये कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह मिळून आला। सर्वात मोठा पहिल्यांदा चॅलेंज हा होता की तो अनोळखी इसम होता। त्याच्याबद्दल काही एवढं मात्र कपड्यांवरून असं दिसत होतं की तो शर्ट पॅन्ट, त्याच्या अंगावर एक सॅक होती समोर, त्याच्यावरून तो कुठेतरी नोकरी करणारा असावा असा अंदाज होता। अधिक तपास केले असता त्या मैताची ओळख पटली आम्हाला आणि तो किशोरचंद्र कार्तिक साहू वय 42 देवगाव तालुका मुरबाड येथील राहणारा होता। तो नंतर तपासामध्ये त्याची पत्नी व इतर त्याचे जे घरमालक यांच्याशी तपास केला असता असं कळालं की मिंडा कंपनी आहे मुरबाडमध्येच, तिथं तो कामाला होता। परंतु ज्या भागामध्ये ती डेड बॉडी मिळाली होती त्या ठिकाणी कसलाही CCTV फुटेज नव्हते। त्यामुळे कुठेही त्याच्याबरोबर कोण गेला काय गेला ह्याच्या काही थांगपत्ता लागत नव्हता। तब्बल 20 दिवसानंतर, म्हणजे याचा म्हणजे श्रेय मी आमचे कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे आणि मुरबाडचे SDPO, कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे इंचार्ज, LCBचे इंचार्ज, LCBचे PSI कदम, डिंगले त्यांचे कॉन्स्टेबल, इतर पूर्ण स्टाफ, जवळपास एक 25 लोकांचा स्टाफ अहोरात्र ह्याला एक चॅलेंज म्हणून झटत होता। आणि त्यामध्ये मग नंतर फायनली ब्रेकडाऊन किंवा ब्रेकथ्रू आम्हाला असं मिळालं की त्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आम्ही 2 आरोपींना संशयित म्हणून ताब्यात घेतलं आणि त्यांना विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचं कबूल केलं आहे। ते दोन्ही आरोपी आहेत सौरव विश्वनाथ गोल्हे 24 वर्ष वय रायता कल्याणचे आणि ज्ञानेश्वर कंठे 28 वर्ष किनवली माजलगाव तालुका मुरबाड इथले आहेत। हे तिघेही मिंडा कंपनीमध्येच कामाला होते आणि त्याच्या ओळखीचे होते। दुसरा गुन्हा जो आहे तो 16 तारखेला किनवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शहापूर तालुक्यामध्ये खरपत नंबर 1 जो गाव होता तिथं एका व्यक्तीचा मृतदेह आढळला, ज्याचं नाव होतं वामन आलो निरगुडा, 52 वर्षाचा होता आणि त्याच्याबद्दल तक्रार जी आहे त्याच्या पत्नीने दिली। ते जेव्हा घटनास्थळी आम्ही पोचलो त्या ठिकाणी असं दिसलं की त्याच्या अंगावर कुठल्या तरी धारदार शस्त्राने त्याच्या मानेवर वार केले होते, बहुधा कुऱ्हाड किंवा अशा तत्सम शस्त्राने।
तिने अशी हकीकत सांगितली की तिचा पती जो आहे तो रात्री शेतामध्ये कामासाठी निघून गेला, रात्री उशिरापर्यंत काम करून यायचा परंतु पहाटेपर्यंत जेव्हा आला नाही तेव्हा ती त्याला शोधायला गेल्यावर त्याला दिसलं की नदीकाठी तिचा पती जो आहे तो मृतावस्थेत होता आणि त्याच्या अंगावर कोणत्या तरी शस्त्राने वार केल्याचे घाव दिसत होते. यामध्ये सुद्धा सगळ्यात मोठा चॅलेंज की अति दुर्गम भागामध्ये हे मृतदेह होतं. तिथंही कसल्याही प्रकारचं CCTV कॅमेराज किंवा कोणतेही सुगावा नसताना देखील किनवली पोलीस स्टेशन त्याचबरोबर LCBच्या स्टाफनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एक संशयित इसम जो होता ज्याचं नाव काय नाव त्याचं धनेश मेंगाळ हा त्या गावातलाच होता आणि त्याचा जे अनैतिक संबंध मृतकाच्या पत्नीबरोबर होते आणि हा सारखा त्याच्या आड यायचा म्हणून मग त्याचा काटा काढण्यासाठी ह्यांनी त्याचा खून केला. यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज हे की त्याला आजकाल OTT प्लॅटफॉर्म किंवा ह्याच्यावर सगळे माहिती आहे की कोणत्याही प्रकारचा तांत्रिक सुगावा ठेवायचा नाही आपल्याला. मोबाईल बंद करणे, कुठल्याही विटनेसेस नाही राहायला पाहिजे. पण तरीसुद्धा या दोघांचे अनैतिक संबंध होते याबाबत आम्हाला माहिती तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व त्याचबरोबर आमच्या सोर्सेसकडून किंवा जे गोपनीय सूत्र ह्यांच्यावरून मिळाली. आणि मग जेव्हा त्याला सिस्टमॅटिकली इंट्रॉगेट केलं तेव्हा त्यांनी मान्य केलं की हो मी खून केलेला आहे. या ट्रान्सफॉर्मर जे आहेत तांब्याचे तारा जे आहेत ते चोरणारी टोळी आहे आणि जवळपास 12 गुन्हे या गँगकडून आम्ही डिटेक्ट केलेले आहेत आणि 8,20,000चा मुद्देमाल आहे. या भागामध्ये ट्रान्सफॉर्मर चोरीचे खूप मोठे तक्रारी येत होत्या. बेसिकली अतिशय इझी टार्गेट आहे. ट्रान्सफॉर्मर सिक्युरिटेड प्लेसेसमध्ये तिथे कुठलंही प्रोटेक्शन नसतं, काही नसतं. त्यामधले जे तांब्याचे तार आहेत त्या बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्ह असतात. त्याची डिमांड असल्यामुळे ही गँग कंटिन्युअसली केवळ ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये नाही परंतु आसपासच्या 2-3 जिल्ह्यामध्ये कार्यरत होती. आणि LCBच्या टीमनी त्याचबरोबर मुरबाड यांच्या SDPO मुरबाड आणि पोलीस स्टेशनच्या टीमनी अतिशय चांगलं काम केलं आहे. ती एक गँग डिटेक्ट केलेली आहे. त्याचा हा